नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर बाबर एक्झाम स्टडी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, बॅकग्राऊंड बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपला जो टॉपिक आहे किंवा विषय आहे तो आहे मराठी। मराठीचं आपलं हे तिसरं लेक्चर आहे। पहिलं जे लेक्चर होतं त्या लेक्चरमध्ये आपण मराठी विषयामध्ये कोणकोणत्या भागांवर प्रश्न येऊ शकतात याविषयी थोडीशी चर्चा केली होती। दुसरं जे लेक्चर होतं त्या लेक्चरमध्ये आपण मराठी भाषेमध्ये नेमके कशा पद्धतीने त्याची उत्क्रांती झालेली आहे किंवा मराठी भाषा आज जी बोलल्या जाते आणि 12व्या आणि 13व्या शतकामध्ये जी मराठी होती याचा एक तुलनात्मक अभ्यास केला होता। त्याच लेक्चरमध्ये आपण बोली भाषा जी आहेत किंवा मराठीची जी लिपी आहे देवनागरी याविषयी देखील थोडासा आढावा घेतला होता। त्यानंतर मराठी भाषेमध्ये जे काही प्राचीन ग्रंथ लिहिले गेलेले आहेत त्यांचा देखील आपण तिथं आढावा घेतला होता। मित्रांनो, आज आपलं जे तिसरं लेक्चर आहे ते खऱ्या अर्थानं हे पहिलं लेक्चर म्हणावं लागेल। तरी देखील पहिले जे 2 लेक्चर आहेत ते तुम्ही मिस करू नका, कारण ह्या लेक्चरमध्ये आपण जे काही शिकणार आहोत त्याचं थोडंसं एक पूर्वपाठ तुम्हाला त्या 2 लेक्चरच्या माध्यमातून कळणार आहे। मित्रांनो, आज आपलं जे लेक्चर आहे हे वर्णमाला या पाठाविषयी असणार आहे। मग आता वर्णमाला किंवा अक्षरमाला हा जो घटक आहे किंवा हा जो भाग आहे हा तुम्ही सर्वांनी ऐकलेला असेल किंवा याविषयी अभ्यासलं देखील असेल। मी तर म्हणेन की आपल्यापैकी जे काही मराठी मीडियम मध्ये शिकलेले आहेत त्या प्रत्येकाचा जो शिक्षणाचा श्री गणेश आहे तो याच भागापासून झालेला आहे। लहानपणी आपण पाहतो की कोणी आपल्याला विचारतं का रे अ आ इ येते का, तर ते अ आ इ म्हणजेच वर्णमाला। मित्रांनो, वर्णमाला या भागाचं जर महत्त्व बघायचं झालं तर गणितामध्ये डिजिट्सचं जे महत्त्व आहे, इतिहासामध्ये इसवी सनांचं जे महत्त्व आहे किंवा फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये जे एलिमेंट्सचं महत्त्व आहे किंवा फिजिक्समध्ये जे लॉचं महत्त्व आहे ते महत्त्व इथं मराठी या भाषेमध्ये वर्णमालेचं आहे। मित्रांनो, वर्णमाला या पाठामध्ये आपल्याला नेमकं काय काय शिकायचं आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात तर त्याचा एक आढावा बघूया। वर्णमाला आणि अक्षरमाला, खरं तर बरेच जण या दोन्ही गोष्टींना सारखंच मानतात, पण त्यामध्ये एक मायनर फरक आहे तो आपल्याला पाहायचा आहे। त्यानंतर बाराखडी पाहायची। तुम्हाला आठवत असेल लहानपणी मराठीच्या बाई आपल्याला क का की की असं लिहायला लावायच्या, ती बाराखडी, त्याबद्दल देखील आज आपल्याला पाहायचंय। त्यानंतर स्वर, मराठीची जी वर्णमाला आहे ती स्वर, स्वरादी आणि व्यंजने यांच्यापासून बनलेली आहे। त्यामध्ये किती स्वर आहेत, कोणते स्वर ऱ्हस्व आहेत, कोणते स्वर दीर्घ आहेत, कोणते स्वर संयुक्त आहेत हे आपल्याला पाहायचंय। मित्रांनो, त्यानंतरचा जो महत्त्वाचा घटक आहे वर्णमालेमधला तो आहे व्यंजने, यांची संख्या किती आहे हे पाहायचंय। त्यानंतर व्यंजनांचे आणखी पुन्हा 2 प्रकार पडतात, काही व्यंजने हे कठोर आहेत, काही व्यंजने हे मृदू आहेत। या व्यंजनांमध्ये पुन्हा अनुनासिके हा एक प्रकार आहे तो आपल्याला पाहायचा आहे। त्यानंतर व्यंजने आणखी 2 पद्धतीने डिवाइड होतात, ते म्हणजे महाप्राण व्यंजने आणि अल्पप्राण। तर ते कोणते आहेत हे आपल्याला पाहायचे, त्यांची संख्या किती आहे हे पाहायचंय। त्यानंतर अर्धस्वर कोणते आहेत किंवा आपण स्वर याच्या आधी पूर्वी पाहिलेला आहे किंवा पाहणार आहोत आणि आता हे अर्धस्वर हा काय प्रकार आहे हे देखील आपल्याला शिकायचंय। त्यानंतर उष्मेय किंवा घर्षक। मित्रांनो, उष्मा म्हणजे काय, हीट, तर याचा आणि उष्णतेचा काय संबंध आहे आणि तोही वर्णमाला या भागामध्ये हे आपल्याला इथं शिकायचंय। त्यानंतर स्वतंत्र वर्ण, मराठी वर्णमालेमध्ये एक स्वतंत्र वर्ण आहे आणि तो आहे ळ, याला स्वतंत्र वर्ण का म्हणतात हे देखील आपल्याला इथं पाहायचंय। आणि त्यानंतर संयुक्त व्यंजने, आपण इथं व्यंजने हा प्रकार पाहिलेला आहे, यांची संख्या 34 आहे। मग आता हा संयुक्त व्यंजने किंवा विशेष संयुक्त व्यंजने असं देखील म्हणतात, यांची संख्या 2 आहे, ते कोणते आहेत हे देखील आपल्याला इथं पाहायचंय। म्हणजे खऱ्या अर्थानं हे वर्णमाला या पाठामध्ये असणारे हे कन्सेप्ट आहेत आणि ह्या प्रत्येक कन्सेप्टचं विश्लेषण आपल्याला इथं पाहायचंय। मित्रांनो, हा टॉपिक पहिल्यांदा ज्यांनी अभ्यासणार आहे त्यांना थोडासा किचकट वाटणार आहे, त्यामुळं प्रत्येक घटकाविषयी जेवढी शक्य आहे तेवढी मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। वेळ लागू द्या। मित्रांनो, आपलं हे रेकॉर्डेड लेक्चर आहे, त्यामुळं एखादा भाग तुम्हाला जर किचकट वाटला किंवा समजण्यामध्ये जर अडथळा येत असेल तर तुम्ही पुन्हा ते लेक्चर पाहू शकता। त्याचं कारण एक्झाम स्टडीनं तुम्हाला जी संख्या दिलेली आहे व्ह्यूजची ती अनलिमिटेड आहे, म्हणजेच जो काही कालावधी आहे 6 महिने 8 महिने जोपर्यंत तुमचे हे लेक्चर्स व्हॅलिड असणार आहेत तोपर्यंत तुम्ही कितीही वेळा हे लेक्चर पुन्हा पुन्हा पाहू शकता।
त्यामुळं जर एखादा भाग तुम्हाला जर कठीण वाटत असेल तर तुम्ही लेक्चर पुन्हा रिवाइंड करू शकता. मित्रांनो, वर्णमाला या शब्दाची जर फोड केली तर त्यामध्ये दोन शब्द येतात. पहिला आहे वर्ण आणि दुसरा आहे माला. मग आता हा वर्ण काय प्रकार आहे? वर्ण या मराठी शब्दाचं जर ट्रान्सलेशन केलं किंवा त्याला जर समानार्थी शब्द पाहिला तर वर्ण म्हणजे रंग. मित्रांनो, मग आता इथं रंग म्हणजे काय? तर मी जे काही बोलतोय हे बोलणं जर रेकॉर्ड केलं नाही तर हवेमध्ये विरून जाईल, म्हणजेच याचा क्षरण होतं, ते नष्ट होतं. आणि मग अशा वेळेस हे बोलणं पुढच्या पिढीपर्यंत किंवा समोरच्यापर्यंत त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीमध्ये जर पोहोचवायचं असेल तर कसं शक्य आहे? त्यासाठी एक पर्याय आहे, ते बोलणं, तो ध्वनी लिखित स्वरूपामध्ये करायचा. आणि तो लिखित स्वरूपामध्ये लिहिण्यासाठी तुम्हाला रंगाचा वापर करावा लागेल, म्हणजेच शाईचा वापर करावा लागेल आणि त्यालाच म्हणतात वर्ण. मित्रांनो, माला म्हणजे काय? माला म्हणजे एक रांग, म्हणजे अशा मूळ ध्वनींची किंवा लिखित अशा त्या ध्वनींची एक रांग म्हणजेच वर्णमाला. मित्रांनो, ही आहे महाराष्ट्र शासनानं मान्य केलेली मराठीची वर्णमाला. पूर्वी ही मराठीची जी वर्णमाला आहे ही थोडीशी वेगळी होती, म्हणजे ह्याच्यामध्ये काही घटक नव्हते. ही जी वर्णमाला आहे ही प्रमाणित केलेली 2009 साली एक महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेला आहे आणि त्या GR नुसार प्रमाणित केलेली ही एक वर्णमाला आहे. त्यामुळं आपल्या एक्झामच्या दृष्टीनं जी काही ऑथेंटिक वर्णमाला असेल तर ती ही आहे. मग आता आपण वर्णमाला हा प्रकार तर पाहिला, जी दिसते तुम्हाला ती वर्णमाला आहे. मग अक्षरमाला हा काय प्रकार आहे तर हे तुम्हाला थोड्या वेळानं कळेल. त्यासाठी तुम्हाला स्वर आणि व्यंजने हा प्रकार पाहावा लागेल. मित्रांनो, ही वर्णमाला मी एका विशिष्ट पद्धतीनं लिहिलेली आहे. हे पहिल्या रांगेमध्ये जे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे स्वर आहेत. मग आता हे स्वर कोणकोणते आहेत तर अ, आ, ई, ई, उ, उ, रू, ऋ, ए, ऐ, ओ, ऑ आणि औ. मित्रांनो, यांची एकूण संख्या किती आहे हे मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. म्हणजेच मराठीमध्ये जे एकूण स्वर आहेत ह्यांची संख्या आहे 14. मित्रांनो, ही संख्या पूर्वी 12 होती. मग कोणते दोन स्वर आहेत की जे नंतर ऍड झालेले आहेत? मित्रांनो, तुम्ही लहानपणी जी काही वर्णमाला पाहिलेली असेल म्हणजे 2009च्या पूर्वी, त्यामध्ये हे दोन स्वर नव्हते. ते दोन स्वर म्हणजे ॲ आणि अ. मूळ मराठी शब्द जर तुम्ही कोणतेही पाहिले तर त्यामध्ये या स्वरांचा कुठेही वापर झालेला दिसत नाही. परंतु आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की बरेच परभाषीय शब्द मराठीमध्ये आलेले आहेत आणि त्यामध्ये सर्वाधिक कोणत्या भाषेमधून शब्द आले असतील तर ते इंग्लिशमधून आलेले आहेत. उदाहरणार्थ बॅट, कॅट. यामध्ये बॅ किंवा क्या जे काही आहे त्या ब मध्ये ॲ मिसळलेला आहे. किंवा कॉट, बॉल ह्या शब्दांमध्ये जे काही कॉट आहे त्या क मध्ये कोणता स्वर मिसळलेला आहे तर अ. मूळ मराठीमध्ये तुम्हाला या प्रकारच्या स्वरांचा वापर दिसणार नाही. परंतु भाषा ही नदीच्या प्रवाहासारखी असते मित्रांनो. त्यामध्ये नवीन शब्द आल्यामुळं त्या शब्दांसोबत असणारं व्याकरण देखील तुम्हाला स्वीकारावं लागेल. आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनानं जी नवीन वर्णमाला स्वीकारलेली आहे त्यामध्ये ह्या इंग्रजी भाषेमध्ये समावेश असणाऱ्या या दोन स्वरांचा देखील समावेश केलेला आहे. तर सध्या मराठीमध्ये स्वरांची संख्या म्हणजे मराठी वर्णमालेतल्या स्वरांची संख्या जर विचारली तर ती असेल 14. मग आता या स्वरांचं पुन्हा 3 प्रकारामध्ये वर्गीकरण आपल्याला करावं लागेल. मित्रांनो, ते 3 प्रकारे वर्गीकरण आहे ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. मग आता ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर हे शिकण्याच्या आधी आपण थोडंसं एक पाहूया की स्वर म्हणजे काय. मित्रांनो, या 14 शब्दांचं किंवा 14 वर्णांचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य म्हणजे ह्या वर्णांचा उच्चार करताना माझ्या मुखातल्या कोणत्याही अवयवांचा एकमेकांशी संपर्क होत नाही किंवा माझ्या ओठांना एकमेकांना चिटकवायची गरज पडत नाही. माझ्या
जिभेचा इतर कोणत्याही आतल्या भागाशी संपर्क होत नाही. तुम्ही वाटलं तर स्वतः प्रयोग करू शकता किंवा तुम्ही माझ्याकडे पहा आणि हे 14 वर्ण मी उच्चारताना कुठेही तुम्हाला माझे ओठ एकमेकांशी टेकलेले दिसणार नाहीत. अ, आ, ई, ई, उ, उ, रू, ऋ, ए, ओ, औ. ठीक आहे. तर याच्यामध्ये कुठंही माझे जे ओठ आहेत ते एकमेकांशी टेकलेले नाहीत आणि माझी जी जीभ आहे ही कोणत्याही आतल्या भागाशी संपर्कात आलेली नाही. म्हणजेच जर विचारलं की स्वरांचं वैशिष्ट्य काय, तर स्वरांचं वैशिष्ट्य म्हणजे स्वरांचा उच्चार हा स्वतंत्र रीतीने करता येतो. स्वरांचा उच्चार करताना जीभ मुखातल्या कोणत्याही इतर भागाशी संपर्कात येत नाही. स्वरांचा उच्चार करताना ओठ हे विवृत्त असतात, म्हणजेच उघडे ठेवता येतात. त्यांचा एकमेकांशी संपर्क करण्याची गरज नाही. हे झालं स्वरांचं वैशिष्ट्य. मित्रांनो, आता इथं स्वरांचे आपण 3 प्रकार पाहिलेले आहेत. पहिला आहे ऱ्हस्व स्वर, दुसरा आहे दीर्घ स्वर आणि तिसरा आहे संयुक्त स्वर. मग यापैकी कोणकोणते स्वर हे ऱ्हस्व आहेत हे आपल्याला पाहायचंय. मित्रांनो, यापैकी 5 स्वर हे ऱ्हस्व समजले जातात. तर ते कोणकोणते? अ, ई, उ, ऋ आणि ऋ. कोणकोणते स्वर ऱ्हस्व आहेत? अ, ई, उ, ऋ आणि ऋ. आता तुम्हाला अ, ई आणि उ या 3 स्वरांचा उपयोग खूप साऱ्या शब्दांमध्ये होत असल्यामुळं ह्या स्वरांची ओळख निश्चितच असणार. मग आता इथं ऋ आणि ऋ या स्वरांचा वापर कोणत्या शब्दांमध्ये होतो? मित्रांनो, ऋ पासून बरेचसे शब्द तयार होतात. म्हणजेच ऋषी किंवा ऋषिकेश. तुम्हाला सांगता येईल का की ऋ या स्वराचा उपयोग कोणत्या शब्दामध्ये होतो? मित्रांनो, प्रश्न असा बऱ्याच वेळेस विचारलेला आहे की प्रश्न असा विचारलेला आहे की मराठीमध्ये असा कोणता स्वर आहे की जो जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, आणि तो स्वर आहे ऋ. याचा उच्चार कसा करायचा मित्रांनो? ऋ. आणि यापासून म्हणजेच या स्वराच्या वापरापासून मराठीमध्ये फक्त एकच शब्द तयार झालेला आहे आणि तो म्हणजे क्लृप्ती. कोणता मित्रांनो? क्लृप्ती. यामध्ये पहा, क ला ऋ जोडलेला आहे आणि त्यापासून क्लू तयार झालेला आहे आणि पुढे हे ती आहे. क्लृप्ती म्हणजे काय? क्लृप्ती म्हणजे युक्ती. तर तुम्हाला जर विचारलं की मराठीमध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर असणारा कोणता स्वर आहे, तर त्याचं उत्तर असेल ऋ. ऋ हा स्वर ऱ्हस्व आहे की दीर्घ आहे? तर मित्रांनो, त्याचं उत्तर असेल ऱ्हस्व. म्हणजेच मराठीमध्ये किती स्वर हे ऱ्हस्व आहेत, तर त्यांची संख्या आहे 5. मित्रांनो, आता आपल्याला दीर्घ स्वर पाहायचंय. आता दीर्घ स्वर कोणकोणते आहेत? तर मी थोडंसं वेगळ्या पेनमध्ये लिहितो. आ, ई, उ, ए, ऐ, ओ आणि औ. मित्रांनो, यांची संख्या किती झाली पहा. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. दीर्घ स्वरांची संख्या आहे 7 आणि ऱ्हस्व स्वरांची संख्या आहे 5. ठीक आहे. मग आता ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणण्याचं साधं कारण काय? ऱ्हस्व म्हणजे कमी आणि दीर्घ म्हणजे जास्त. मग आता इथं कमी आणि जास्त म्हणण्याचं कारण काय? त्याचा अर्थ काय होत असेल? तर ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो आणि दीर्घ स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो. मग आता ऱ्हस्व स्वरांची जी मात्रा आहे ती 1 समजल्या जाते आणि दीर्घ स्वरांची जी मात्रा आहे ती 2 समजल्या जाते. मात्रा म्हणजे वेळेचं एक एकक आहे. ऱ्हस्व स्वरांची मात्रा ही 1 समजल्या जाते आणि दीर्घ स्वरांची मात्रा ही 2 समजल्या जाते. आता मित्रांनो, या दीर्घ स्वरांपैकी
4 स्वर हे संयुक्त स्वर आहेत. 4 स्वर कसे आहेत? संयुक्त. इंग्लिशमध्ये जर ह्याला काही नाव द्यायचं असेल तर ह्याला कंपोजिट म्हणता येईल. काय म्हणता येईल बरं? कंपोजिट. मित्रांनो, कंपोजिट या इंग्लिश शब्दाचा काय अर्थ होईल बरं? जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक वस्तू एकमेकांशी अटॅच होतात तेव्हा ते कंपोजिट मटेरियल असतं. मग इथं स्वरांच्या बाबत देखील नेमकं तेच आहे. संयुक्त स्वर म्हणजेच ज्या स्वरांची निर्मिती ही 2 स्वरांपासून तयार झालेली आहे. ज्या स्वरांची निर्मिती ही 2 स्वरांपासून झालेली आहे ते स्वर म्हणजे संयुक्त स्वर. मग आता ह्यांचे उदाहरणं कोणते आहेत मित्रांनो? तर इथं ए, ऐ, ओ आणि औ हे 4 संयुक्त स्वर आहेत. मग आता हा जो ए आहे हा कोणत्या शब्दांपासून किंवा कोणत्या 2 स्वरांपासून निर्माण झालेला आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो अ अधिक ई किंवा ई. म्हणजे पहा, अ मध्ये ई किंवा ई जर मिसळला तर ए तयार होतो. तसंच आ मध्ये ई किंवा ई जर मिसळला तर त्यापासून ऐ तयार होतो. ओ तयार करण्यासाठी आपल्याला अ मध्ये उ किंवा उ मिसळावं लागेल आणि त्यानंतर औ निर्माण करण्यासाठी आ मध्ये उ किंवा उ मिसळावं लागेल. मित्रांनो, परीक्षेमध्ये हे असं विचारू शकतात. काय काय विचारू शकतात? तर स्वरांचे ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त हे 3 प्रकार आहेत. हे विधान योग्य आहे की अयोग्य? तर योग्य आहे. खालीलपैकी कोणता स्वर हा ऱ्हस्व स्वर नाहीये? अ, ई, उ आणि ऐ. मित्रांनो, याचं उत्तर काय असेल? योग्य. योग्य उत्तर काय आहे? 4 ऐ. त्याचं कारण ऐ हा संयुक्त स्वर आहे. त्यानंतर दीर्घ स्वरांची संख्या किती? दीर्घ स्वरांची संख्या आहे 7. दीर्घ स्वरांची मात्रा किती? दीर्घ स्वरांची मात्रा आहे 2. त्यानंतर संयुक्त स्वरांची मराठीमध्ये संख्या किती? तर ती आहे 4. मित्रांनो, कोणकोणते संयुक्त स्वर आहेत? ए, ऐ, ओ आणि औ. त्यानंतर हे संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांपासून मिसळलेले आहेत हे देखील विचारू शकतात. त्यासाठी तुम्हाला हे पाठ करावं लागेल. मित्रांनो, यापुढे आता आपण हे पुढे जे 2 आहेत याबद्दल अभ्यास करणार आहोत. हे जे आहेत ह्याला म्हणतात अनुस्वार आणि याला म्हणतात विसर्ग. आपण जेव्हा लहानपणी वर्णमाला म्हणत होतो तेव्हा ओ, औ आणि त्याच्या पुढे आपण आणि आहा असं म्हणायचं होतं. मग आता इथं मी आणि आहा म्हणजेच इथं ह्या अनुस्वाराच्या तिथं आणि या ठिकाणी आहा असं देखील लिहू शकलो असतो. बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं देखील असतं. पण मित्रांनो, ते तेवढं योग्य नाहीये. त्याचं कारण हे जे 2 आहेत ह्या दोघांना म्हणतात या दोघांना म्हणतात स्वरादी. मित्रांनो, ते तेवढं योग्य नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण हा जो अनुस्वार आणि हा जो विसर्ग आहे या दोघांना म्हणतात स्वरादी. मग आता स्वरादी या शब्दाची जर फोड केली तर ती कशी होईल? स्वर आहे आदी ज्याच्या असा तो. म्हणजे असा वर्ण ज्याच्या आधी स्वर येतो. म्हणजेच इथं अनुस्वार आणि अनुस्वाराच्या आधी जर यापैकी कोणताही जर स्वर येत असेल तर ती झाली स्वरादी. म्हणजेच आता इथं हा अनुस्वार आणि ह्या अनुस्वाराच्या आधी आपण यापैकी कोणताही स्वर घेऊ शकतो. मग तो कोणताही असेल, आम असेल किंवा असेल. त्यामुळं मी तुम्हाला जे म्हटलं की आणि आहा असं बोलणं तेवढं योग्य नाहीये. त्याचं कारण प्रत्येक वेळेस ह्या अनुस्वाराच्या खाली अ घेणं योग्य आहे का? नाही, कारण यापैकी कोणताही वर्ण किंवा कोणताही स्वर इथं येऊ शकतो. तर मराठीमध्ये स्वरादी किती आहेत मित्रांनो? 2. एक आहे अनुस्वार आणि दुसरा आहे विसर्ग. मग आता विसर्ग म्हणजे काय? जेव्हा फुफ्फुसातून हवा बाहेर पडते आणि
ह हा शब्द थोडासा झटका देऊन बाहेर पडतो, त्याला म्हणतात विसर्ग. उदाहरण कोणतं? दुःख. असा शब्द आहे बघा, दुःख. दू नंतर थोडासा ह सारखा उच्चार बाहेर पडतो आणि त्यासोबत फुफ्फुसामधून थोडीशी हवा बाहेर पडते, तो झाला विसर्ग. अनुस्वार आणि विसर्ग हे मराठीमधले 2 स्वरादी आहेत. मित्रांनो, यापुढे मी 5-5चे असे 5 गट तयार केलेले आहेत. कोणकोणते आहेत ते? क, ख, ग, घ, ग, च, छ, ज, झ, य, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. मित्रांनो, हे 5 असे हे 5 रंगांमध्ये एकूण किती झाले बरं? हे बरोबर 25. तर हे व्यंजनांचे उपप्रकार म्हणता येईल. मग आता इथून ते इथपर्यंत किंवा इथपर्यंत हे सगळे व्यंजन आहेत. मित्रांनो, किती आहेत व्यंजन? हे 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33 आणि 34. या दोघांना सध्या इथं धरू नका. हे 34 जे आहेत ही मराठी वर्णमालेतली व्यंजनांची संख्या आहे. आणि त्यापैकी हे जे 25 आहेत, 5-5चे असे हे 5 गट, ह्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? स्पर्श व्यंजने. त्याचं कारण जेव्हा आपण स्वरांचा उच्चार करत होतो तेव्हा जिभेच्या माझ्या मुखातल्या कोणत्याही इतर भागाशी स्पर्श होत नव्हता, परंतु हे जे व्यंजन आहेत ह्यांचा उच्चार करताना मात्र ह्याच्या नेमकं उलट घडतं. क, ख, ग, घ, ग ह्याचा उच्चार करताना जीभ मुखातल्या एका विशिष्ट भागावर टेकवावी लागते. च, छ, ज, झ, य याचा उच्चार करताना जीभ ह्या वरच्या दातांच्या मागच्या साईडला टेकवावी लागते. ट, ठ, ड, ढ, न यावेळेस जीभ ही वरी टाळूला टेकवावी लागते. त, थ, द, ध, न यावेळेस देखील जीभ ह्या वरच्या दातांच्या पाठीमागच्या साईडला टेकवावी लागते. प, फ, ब, भ, म यावेळेस ओठ हे एकमेकांना चिटकावावे लागतात. य, र, ल, व, श, श, स, ह, ळ यावेळेस देखील मधल्या आपला जो जिभेचा भाग आहे हा मुखातल्या कोणत्या ना कोणत्या भागाशी स्पर्श करत असतो. आणि व्यंजनांचं हेच वैशिष्ट्य आहे. आता तुम्हाला दुसरा एक फरक जाणवला असेल, तो म्हणजे या ठिकाणी मी कुठेही असं अ किंवा आला या पद्धतीनं हलंत काढलेला नाहीये. ठीक आहे. याचं कारण ह्यांचे जे उच्चार आहेत हे स्वतंत्रपणे करता येतात. त्याचं कारण ते स्वर आहेत, परंतु व्यंजनांचे उच्चार मात्र स्वतंत्रपणे करता येत नाहीत. म्हणजेच व्यंजने हे अपूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत. काय म्हणतो मी? व्यंजने हे अपूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत. त्यामुळं त्यांचं अपूर्णत्व दर्शवण्यासाठी आपण ह्याला खाली असा हलंत काढतो. ह्याला साध्या भाषेमध्ये आपण लंगडणे देखील म्हणतो. ठीक आहे. तर हा झाला हलांत. त्यामुळे व्यंजनांचे जे दुसरे नाव आहेत त्यांना हलांत म्हणतात किंवा यांना स्वरांत म्हणतात किंवा ह्यांनाच परवर्ण देखील म्हणतात. आता हे म्हणण्याचे कारण बघूया. पहिला आहे हलांत. ह्यांच्या शेवटी या पद्धतीनं असा हलांत काढावा लागतो. ह्याचं कारण ह्यांचा उच्चार हा अपूर्ण असतो. दुसरा आहे स्वरांत. ह्यांचा जर पूर्ण उच्चार करायचा असेल तर यांच्यामध्ये स्वर मिसळावा लागतो. म्हणजेच उदाहरणार्थ इथं बघा, ख हा झालं व्यंजन, ह्याच्यामध्ये जर अ मिसळलं तर आता खऱ्या अर्थानं हा असा ख झालेला आहे. म्हणजे ख मध्ये अ मिसळल्यानंतर हा हलंत निघून जातो आणि हा झाला ख. याचा उच्चार पूर्ण होतो. म्हणजेच व्यंजनांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी त्यांच्या शेवटी स्वर लावावा लागतो. म्हणजेच अंत्य भागामध्ये स्वर लावावा लागतो. त्यामुळं व्यंजनांना स्वरांत देखील म्हणतात. आणि परवर्ण हा असा वर्ण आहे की जो दुसऱ्यावर अवलंबून आहे. पर म्हणजे काय? दुसऱ्यावर अवलंबून आहे, त्यामुळं ह्यांना म्हणतात परवर्ण.
तर आता व्यंजनांमध्ये आपण काय पाहिलं तर हे स्पर्श व्यंजने, यामध्ये जिभेचा मुखातल्या इतर कोणत्या ना कोणत्या भागाशी स्पर्श होतो, त्यामुळे ह्याला स्पर्श व्यंजने म्हणतात. ह्याचे पुन्हा 5 गट आहेत. तर पहिला आहे क वर्ग, क वर्ग. दुसरा आहे च वर्ग. तिसरा आहे ट वर्ग. चौथा आहे त वर्ग आणि 5वा आहे प वर्ग. मित्रांनो, आता हे क्रमानं लक्षात ठेवणं थोडंसं अवघड जातं. म्हणजे एकदा सवय झाल्यानंतर किंवा पाठांतर झाल्यानंतर त्यामध्ये विशेष काही वाटत नाही. पण या कंडिशनला खूप दिवस झालं तुम्ही या मराठी वर्णमालेच्या संपर्कामध्ये नसल्यामुळं मी तुमच्यासाठी एक ट्रिक सांगतो. तर यासाठी तुम्ही कचाट्यात पाय असं एक वाक्य किंवा शब्द लक्षात ठेवू शकता. कचाट्यात पाय. क चा म्हणजे च, ट्या म्हणजे ट, त म्हणजे त वर्ग आणि पाय ते प आणि पुढचा आहे य. तर लक्षात राहील का बरं? कचाट्यात पाय. क ख ग घ ग, च च ज झ न, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म आणि नंतर हे आहे आता हे य र ल व. तर यांच्यासाठी आपण अर्धस्वर असा उल्लेख केलेला आहे. अर्धस्वर यांची संख्या किती आहे बरं मराठीमध्ये? 4. जर विचारलं की मराठीमध्ये अर्धस्वरांची संख्या किती आहे, त्याचं उत्तर असेल 4. ते कोणते अर्धस्वर आहेत? तर ते आहेत य, र, ल, व. मग आता पूर्वी आपण स्वर पाहिले, त्यांची संख्या 14 पाहिली. मग आता अर्धस्वर म्हणण्याचं कारण काय? त्याचं कारण हे 4 स्वरांपासून निर्माण झालेले आहेत. मग ते कोणते 4 स्वर आहेत? तर ते आहेत ई, रू, ऋ आणि उ. ह्या ई पासून य तयार झालेला आहे, रू पासून र तयार झालेला आहे, ऋ पासून ल तयार झालेला आहे आणि उ पासून व तयार झालेला आहे. लक्षात आलं का मित्रांनो? ई या स्वरापासून य हा अर्धस्वर तयार झालेला आहे, ऋ या स्वरापासून र हा अर्धस्वर तयार झालेला आहे, ऋ या स्वरापासून ल हा अर्धस्वर तयार झालेला आहे आणि उ या स्वरापासून व हा अर्धस्वर तयार झालेला आहे. म्हणजे हे अर्धस्वर तर आहेतच, पण हे व्यंजन देखील आहेत. हे अर्धस्वर तर आहेतच, पण हे व्यंजन देखील आहेत. मग आता पुढे जे आहेत ते आहेत श, श आणि स. ह्यांना म्हणतात उष्मे किंवा घर्षक. मग आता उष्मा या शब्दाचा अर्थ काय? उष्मा म्हणजे उष्णता. ह्या 3 शब्दांचा उच्चार करत असताना मुखामधून हवा वेगानं बाहेर पडते. ती केवळ वेगानंच पडते का? नाही, ती घासून देखील पडते आणि या माध्यमातून घर्षण तयार होतं. त्यामुळं ह्यांना घर्षक असं म्हणतात आणि याच माध्यमातून किंचित अशी उष्णता देखील तयार होते, त्यामुळे ह्याला उष्मे असं देखील म्हणतात. तर मराठीमध्ये उष्मे किंवा घर्षक किती आहेत बरं मित्रांनो? श, श आणि स. मग त्यानंतर जो क्रम आहे तो आहे ह या वर्णाचा. मित्रांनो, ह या वर्णाला महाप्राण असं देखील म्हणतात. त्याचं कारण काय बरं? ह या वर्णाचा उच्चार करत असताना फुफ्फुसामधून वेगानं हवा बाहेर पडते आणि थोडासा हिसडा देऊन किंवा झटका देऊन या वर्णाचा उच्चार करावा लागतो. त्यामुळं ह या वर्णाला महाप्राण देखील म्हणतात. महाप्राण वर्णांची संख्या किती? तुम्हाला वाटेल 1, पण ते तसं नाहीये मित्रांनो. हा एक महाप्राण वर्ण आहेच, पण त्यासोबतच असे सर्व वर्ण हे महाप्राण समजले जातात ज्या ठिकाणी त्या वर्णांचा उच्चार करताना ह चा समावेश त्यामध्ये होत असतो. मग आता असे कोणते वर्ण आहेत? तर ख. आता ख चा उच्चार करताना क अधिक ह असा होत असतो. त्यानंतर घ, घ चा उच्चार ग अधिक ह असा होतो. त्यानंतर छ, च
अधिक ह. त्यानंतर झ, झ म्हणजे ज अधिक ह. आणि अशा प्रमाणे ह्या महाप्राण वर्णांची एकूण संख्या होते 14. म्हणजेच ह्या स्पर्श व्यंजनांपैकी हे 5 आणि हे 5 असे हे 10. त्यानंतर श, श, स हे 3 आणि हा हो 14. ठीक आहे. अशा पद्धतीनं महाप्राण वर्ण किती येतं? 14. मग आता जर व्यंजन हे 34 असतील तर महाप्राण वर्णांची संख्या 14, तर अल्पप्राण वर्णांची संख्या किती असेल मित्रांनो? करेक्ट, ती असेल 20. म्हणजेच 20 अधिक 14 ते झाले 34. मित्रांनो, त्यानंतर वर्णमालेमध्ये क्रम येतो तो म्हणजे ळ या वर्णाचा. आता ळ चा उल्लेख आपण स्वतंत्र वर्ण असा केलेला आहे. मग आता स्वतंत्र वर्ण म्हणण्यामागं काय कारण असू शकतं? तर मित्रांनो, ळ हा वर्ण मराठी भाषेमध्ये स्वतःचा असा आहे. म्हणजेच तो इतर कोणत्याही भाषेमधून घेतलेला नाहीये. मित्रांनो, तुम्ही हिंदी भाषिक लोकांचं जर बोलणं ऐकलं तर त्यांच्या बोलण्यामध्ये ळ हा वर्ण येत नाही. मराठी भाषेमधला एखादा शब्द ज्याच्यात ळ हा वर्ण आहे, त्यांनी त्याचा उच्चार करताना किंवा तो बोलताना त्या ळच्या ऐवजी ल बोलतात. उदाहरणार्थ बाळासाहेब या शब्दाला त्यांनी बालासाहेब असं म्हणतात. त्याचं कारण हिंदी या वर्णमालेमध्ये ळ हा वर्ण नाहीये आणि मराठी पुरताच हा वर्ण असल्यामुळं याला स्वतंत्र वर्ण असं ओळखलं जातं. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला पाहायचंय क्ष आणि ज्ञ या 2 वर्णांबद्दल. ह्यांना संयुक्त व्यंजने किंवा विशेष संयुक्त व्यंजने असं म्हणतात. मित्रांनो, संयुक्त या मराठी शब्दाला पर्याय इंग्लिश शब्द कोणता आहे सांगता येईल? तर तो शब्द आहे कंपाऊंड. माझा कंपाऊंड म्हणजे काय? तर 2 किंवा 2 पेक्षा अधिक वर्ण किंवा 2 किंवा 2 पेक्षा अधिक गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र येतात ते म्हणजे कंपाऊंड. मग आता अशा वेळेस संयुक्त व्यंजन म्हणजेच कंपाऊंड व्यंजन याचा आपण अर्थ काय घेऊ शकतो? तर ह्या व्यंजनांचा उल्लेख करताना किंवा उच्चार करताना त्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजनांचा समावेश होतो. मग आता बघूया आपण क्ष या व्यंजनाचा उल्लेख करताना नेमका कसा कसा करावा लागेल. क्ष हे एक संयुक्त व्यंजन आहे आणि याचा जर आपण ह्याची फोड केली तर ती क अधिक श अधिक अ अशी होईल. त्यानंतर आता ज्ञ, ज्ञ या संयुक्त व्यंजनाची जर आपण फोड केली तर ती द अधिक न अधिक य अधिक अ अशी होईल. मित्रांनो, आता ह्या क्षची फोड आपण या पद्धतीने केली. आता यामध्ये हे जे पहिले 2 आहेत हे व्यंजन आहेत आणि अ हा काय आहे? स्वर. मित्रांनो, यामध्ये द न आणि य हे काय आहेत बरं? व्यंजन. आणि त्यामध्ये हा स्वर मिसळल्यामुळं हे ज्ञ पूर्ण झालेलं आहे. मित्रांनो, हे अ आणि हे अ जर नसलं म्हणजेच स्वर जर मिसळला नाही तर आपल्याला इथं हलंत दाखवावं लागेल. आपण बघितलेलं आहे व्यंजनांना इतर नावं कोणते आहेत? तर ते आहेत हलांत किंवा स्वरांत किंवा आपण काय म्हटलेलं आहे आणखी परवर्ण. मित्रांनो, अशा पद्धतीनं मराठीची ही वर्णमाला पूर्ण झालेली आहे. मग आता वर्णमाला यासोबतच मी अक्षरमाला हा एक शब्द वापरलेला आहे. मग आता वर्ण आणि अक्षर याच्यामध्ये नेमका फरक काय? मित्रांनो, आता या ठिकाणी स्वर, त्यानंतर स्वरादी आणि व्यंजन हे सगळे वर्ण आहेत. पण मित्रांनो, अक्षराचा जर आपण विचार केला तर स्वर हेच केवळ अक्षर आहेत. मग आता व्यंजन हे अक्षर होऊ शकतात का? तर नक्कीच. पण त्यासाठी व्यंजनाचा उच्चार हा पूर्ण व्हावयास हवा. आता आपण तर पाहिले की व्यंजनाचा उच्चार हा अपूर्ण असतो. म्हणजेच अपूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजेच व्यंजन होय. आणि त्यासाठी त्यांचं अपूर्णत्व दाखवण्यासाठी आपण त्यांना हलंत लावला होता. मग आता जेव्हा समजा आपण उदाहरण घेऊया ग. आता हे ग व्यंजन झालं. मग आता ह्या व्यंजनामध्ये जर आपण अ हा जर स्वर मिसळला तर ग असं दाखवावं लागेल. ग या व्यंजनामध्ये आपण आ हा स्वर मिसळला तर ते झालं गा.
ग या व्यंजनामध्ये आपण ई हा जर स्वर मिसळला तर ते झालं गी. मित्रांनो, आपण जी बाराखडी अभ्यासत होतो ती याच प्रमाणे होती. म्हणजेच ग, गा, गी, गी, गु, गु, गे, गाय. आठवलं का? तर मित्रांनो, ह्या ग या व्यंजनामध्ये असे 12 स्वर मिसळल्यानंतर जे काही तयार व्हायचं ती व्हायची बाराखडी. आणि या ठिकाणी ग या व्यंजनामध्ये जेव्हा हा स्वर मिसळला तेव्हा ग हे जे तयार झालेलं आहे हे आहे अक्षर. हे काय मित्रांनो? अक्षर. जर विचारलं तुम्हाला की व्यंजन हे अक्षर असतं का, तर त्याचं उत्तर आहे नाही. व्यंजनामध्ये जर स्वर मिसळला तर तेव्हा ते अक्षर होतं. म्हणजे जर तुम्हाला अक्षरमाला दाखवायची असेल तर यामध्ये हे जे हलांत आहेत ते तुम्हाला काढावे लागतील. लक्षात आलं का मित्रांनो? हे हलांत काढल्यानंतर हे व्यंजन पूर्ण उच्चाराचे होतात. म्हणजेच ह्याच्यामध्ये स्वर मिसळलेला आहे असा अर्थ होतो. हे झाला वर्णमाला आणि अक्षरमाला या दोघांमधला फरक. आपण बाराखडी बघितली की एखाद्या व्यंजनामध्ये 12 स्वर मिसळल्यानंतर जो काही उच्चार होतो, म्हणजे क मध्ये अ मिसळल्यानंतर क, क मध्ये आ मिसळल्यानंतर का, क मध्ये ई मिसळल्यानंतर की, अशा पद्धतीनं ते क, का, की, की, कु, कु, के, काय, को, काव, कम, कहा अशा पद्धतीनं त्यांचे जे उच्चार होतात त्यालाच म्हणतात बाराखडी. मित्रांनो, त्यानंतर आपण पाहिलं स्वर. एकूण स्वर मराठीमध्ये 14, त्यापैकी मूळ मराठीचे स्वर 12 आणि त्यानंतर जे 2 मिसळले ते आहेत ॲ आणि अ. मित्रांनो, हे कोणत्या भाषेमधून आलेले आहेत? तर ते आलेले आहेत इंग्रजीमधून. मूळ मराठीमध्ये हे स्वर नव्हते, परंतु 2009 नंतर महाराष्ट्र शासनानं जो काही अधिकृत GR काढलेला आहे त्यानुसार या 2 स्वरांना मराठीमध्ये अधिकृत असा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे मराठीमध्ये स्वरांची संख्या आहे 14. त्यापैकी ऱ्हस्व स्वर आहेत 5, दीर्घ स्वर आहेत 7. मित्रांनो, आता हे ऱ्हस्व स्वर कोणते? याच्यामध्ये अ, ई, उ, रू आणि ऋ. मित्रांनो, मराठीमध्ये नामशेष होतोय असा स्वर कोणता? ऋ. त्यापासून कोणता एकमेव शब्द तयार होतोय? तर तो आहे क्लुप्ती. त्यानंतर आपण पाहिलं होतं दीर्घ स्वर. दीर्घ स्वरांची संख्या आहे 7. कोणकोणते आहेत ते स्वर? आ, ई, उ, ए, ऐ, ओ आणि औ. मग आता यांना दीर्घ स्वर म्हणण्याचं कारण काय? त्याचं कारण आहे या स्वरांचा उच्चार करताना अधिक वेळ लागतो. त्यामुळे ह्याची जी मात्रा आहे ती आहे 2 आणि ऱ्हस्व स्वरांची मात्रा समजली जाते 1. त्यानंतर आपण पाहिलं संयुक्त स्वर. सगळे संयुक्त स्वर हे दीर्घ स्वर असतात. काय म्हणतोय मी? सगळे संयुक्त स्वर हे दीर्घ स्वर असतात. मग कोणते संयुक्त स्वर आहेत? तर मराठीमध्ये असे 4 संयुक्त स्वर आहेत. ते आहेत ए, ऐ, ओ आणि औ. आता ए हा जो स्वर आहे हा अ आणि ई किंवा ई ह्यांच्यापैकी कोणताही स्वर जर एकत्र आला तर त्यांच्यापासून बनतो. आणि त्यानंतर हे जे खाली दाखवलेलं आहे ते त्या पद्धतीनं ते तयार झालेले आहेत. त्यानंतर आता व्यंजने. व्यंजनांची जी संख्या आहे ती मराठीमध्ये आहे 34. ह्या व्यंजनांना जे दुसरे नाव आहेत ते आहेत हलांत किंवा स्वरांत किंवा यांना परवर्ण देखील म्हणतात. ह्यांचे 2 प्रकार पाहिले आपण, कठोर आणि मृदू. मित्रांनो, कठोर व्यंजने आणि मृदू व्यंजने यांच्यामध्ये आपण पहिल्यांदा कठोर व्यंजनांमध्ये जर पाहायचं झालं तर ज्या शब्दांचा किंवा ज्या वर्णांचा जो उच्चार आहे तो थोडासा झटका देऊन होतो किंवा त्यांचा उच्चार हा थोडासा रफ असतो ते म्हणजे कठोर व्यंजने. मग आता ह्या व्यंजनांमध्ये कोणकोणते कठोर व्यंजने आहेत मित्रांनो? तर ह्या स्पर्श व्यंजनांपैकी हे पहिल्या ज्या 2 उभ्या लाईन आहेत ह्या कठोर व्यंजनांच्या आहेत. त्यानंतर हे जे श, श आणि स आहे हे देखील कठोर व्यंजने आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर ह हे देखील कठोर व्यंजन आहे. मग आता मृदू व्यंजने कोणते? तर हे जे तिसरी आणि चौथी उभी लाईन आहे ही मृदू व्यंजनांची आहे. त्यानंतर ही जी 5वी लाईन आहे ही देखील मृदू व्यंजनांची आहे. त्यानंतर य, र, ल, व हे जे काही अर्धा स्वर आहेत हे देखील मृदू व्यंजने म्हणून ओळखल्या जातात.
मित्रांनो, यामध्ये आणखी एक गोष्ट राहिली ती म्हणजे ही जी 5वी लाईन आहे ह्यांना अनुनासिके या वेगळ्या नावाने देखील ओळखल्या जातं. अनुनासिके. आता नासिका म्हणजे काय तर मित्रांनो, नासिका म्हणजे नाक. ठीक आहे. आता ज्या वर्णांचा उच्चार हा नाकामधून देखील केला जातो त्यांना म्हणतात अनुनासिके. काय बरं? ज्या वर्णांचा उच्चार हा नाकामधून देखील होतो त्यांना म्हणतात अनुनासिके. आता ह्या अनुनासिकांचं महत्त्व काय? अनुस्वारांच्या ऐवजी या अनुनासिकांचा वापर होऊ शकतो. आता अनुस्वार आपण पाहिलं, कुठं पाहिलंय? स्वरादीमध्ये. आता अनुस्वार आणि अनुनासिके ह्यांच्यामध्ये नेमका फरक काय? अनुस्वारांचा उच्चार हा स्पष्ट आणि खणखणीत होतो, तर अनुनासिकांचा उच्चार हा अस्पष्ट आणि थोडासा ओझरता होत असतो. मग आता अनुस्वारांच्या ऐवजी अनुनासिके वापरता येतात का? तर याचं उत्तर आहे हो. आता कशा पद्धतीने वापरायचं हे थोडंसं आपल्याला पाहावं लागेल. मित्रांनो, अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी काही नियम आहेत. ते नियम कसे बघा. उदाहरणार्थ शंकर हा शब्द आहे. आता ह्या शंकर शब्दामध्ये अनुस्वार आहे का? तर त्याचं उत्तर असेल हो, तो अनुस्वार आहे इथं श वर. मग आता हाच शब्द आपल्याला अनुनासिकाचा वापर करून लिहायचा आहे, तर तो लिहिता येतो. कसा लिहायचा? तर अनुस्वार असणाऱ्या वर्णाच्या पुढचा जो वर्ण आहे म्हणजेच क, ह्या क या वर्गातलं जे शेवटचं अनुनासिक आहे ते आपल्याला इथं वापरावं लागेल. मित्रांनो, म्हणजेच या ठिकाणी ग हे अनुनासिक ह्या क वर्गातलं अनुनासिक आहे. म्हणजेच आपण शंकर असं देखील लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आता घंटा. आता घ वर अनुस्वार आहे. मग आता या ठिकाणी जर तुम्हाला अनुनासिक वापरायचं असेल तर ह्याच्या पुढचा जो वर्ण आहे ह्या ट वर्गातलं शेवटचं अनुनासिक कोणतं आहे मित्रांनो? तर ते आहे न. म्हणजेच तुम्हाला घंटा हा शब्द या पद्धतीनं देखील लिहिता येईल. त्यानंतर आता संबंध हा शब्द लिहायचा आहे. संबंध. आता या ठिकाणी 2 अनुस्वार आहेत. मित्रांनो, आता या ठिकाणी अनुस्वाराच्या ऐवजी जर अनुनासिक वापरायचं असेल तर ह्या स च्या पुढचं जे व्यंजन आहे, ह्या स च्या पुढचं जे व्यंजन आहे ते आहे ब. आता ब इथं कुठं आहे? तर ब इथं आहे. आणि ब या वर्गातलं अनुनासिक कोणतं आहे? तर म. म्हणजेच इथं हे इथला अनुस्वार काढून तुम्ही हे या पद्धतीनं लिहू शकता. आता इथं बघा, ब वर अनुस्वार आहे. साहजिकच आता ध मध्ये तुम्हाला अनुनासिक वापरायचे. मग आता ध वर्गातलं जे अनुनासिक आहे ते कोणतं आहे? तर इथं तुम्हाला आढळेल की ध मधलं जे अनुनासिक आहे ते आहे न नळाचं. म्हणजेच तुम्ही इथं या पद्धतीनं लिहू शकता. म्हणजे पहा, अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरता येतं. मराठी वर्णमालेमध्ये किती अनुनासिक आहेत? 5. मध्ये कोणकोणते आहेत? तर ते आहेत ग, य, न आणि म. आता हे प्रत्येक जे अनुनासिक आहेत हे ह्या प्रत्येक या गटामध्ये आपल्याला सामावून ठेवावे लागतील किंवा त्याचा विचार करावा लागेल. म्हणजे क वर्गातलं किंवा क गटातलं अनुनासिक ग, च गटातलं अनुनासिक य, ट गटातलं अनुनासिक न, त गटातलं न आणि प गटातलं म. तर मित्रांनो, हा अशा पद्धतीनं जो काही महत्त्वाचा टॉपिक आहे मराठीमधला वर्णमाला, याच्यामधले सगळे जे काही कन्सेप्ट आहेत ही आपण कव्हर केलेले आहेत. प्रत्येक कन्सेप्ट जास्तीत जास्त तुम्हाला कशा पद्धतीनं समजेल यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. आता एवढं करून देखील जर तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी थोडंसं कन्फ्युजन असेल तर तुम्ही आम्हाला हे लेक्चर अपलोड झाल्यानंतर त्या ॲप्लिकेशनमध्ये चॅट सेक्शनमध्ये याबद्दल अडचण विचारू शकता किंवा डायरेक्ट फोन देखील करू शकता. तर या माध्यमातून एक्झाम स्टडी या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या या मंचावर मी मयूर बाबर तुम्हाला या मराठी विषय म्हणजेच CBT 1च्या बाबत कशा पद्धतीनं जास्तीत जास्त मार्क मिळतील आणि CBT 2 आणि CBT 3 या दोन्ही टप्प्यांसाठी तुम्ही सर्व विद्यार्थी कशा पद्धतीनं पात्र व्हाल ही
जबाबदारी मी इथं उचलतोय आणि यासाठी मला आशा आहे की तुम्ही मराठीचे सगळे लेक्चर्स व्यवस्थित पद्धतीनं लक्ष देऊन पाहाल आणि काही अडचणी असतील तर विचाराल। मित्रांनो, एक्झाम स्टडीमध्ये मी आणि माझी संपूर्ण टीम तुमच्या या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असू। धन्यवाद।